नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. अर्जुन बघतो की तिचा हात भाजलाय. मग सायली सांगते की कसं प्रतिमा आत्याने तिची काळजी घेतली आणि ओघाओघाने ती तन्वी म्हणून हाक मारली तिने मला. अर्जुन म्हणतो, तुम्ही दोघी मायली की आहातच, पण कोणतरी काळजी करणार आहे म्हणून इतका हलगर्जीपणा करू नकोस. नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी अश्विनसाठी कॉफी घेऊन येते. ती म्हणते, अश्विन खास मी तुझ्यासाठी बनवून आणली. अश्विन म्हणतो, फक्त गरम दूध आणलंयस की कॉफी पावडर पण टाकली आहेस जराशी तरी, आणि चिडून निघून जातो. तन्वी म्हणते, मी ते राब राबते, पण कोणाला किंमत आहे का त्याची? इकडे महिपत विचार करत असतो की अर्जुन काल इथपर्यंत येऊन पोचला. साक्षीचं नाव त्याने घेतलं. माझी वकील कोण आहे हे सुद्धा त्याने शोधून काढलं. आता तो तिच्या जवळ पोचायच्या आधी मला त्याला थांबवायलाच हवं. हा विचार करत असताना तिकडे नागराज लगेच त्याला हाक मारतो आणि म्हणतो, तुझी फाटली असेल ना, अर्जुन सुभेदार येऊन गेला, प्रश्न विचारले असतील, पण तुझं काय तोंड बंदच असणार, काय बोलताच नसेल ना आलं तुला. महिपत म्हणतो, माझ्या फाटक्यात पाय घालू नको, समजलं ना, तू तुझं बघ. नागराज म्हणतो, मी गप्प बसेनच, पण तू त्याच्यासाठी शांत राहा. महिपत म्हणतो, जास्त टिवटिव करू नको, समजलं ना. माझी पोरगी कधी पळून इकडून निघून जाईल ना कळणार पण नाही. नागराज म्हणतो, नाही जाणार. का माहिती आहे? कारण तुझी पोरगी प्रेमात पडली. आता ती पनवेल सोडून जायची नाही बघ. नंतर आपल्याला दाखवतात की अश्विन अर्जुन सायलीच्या खोलीत येतो. अश्विन म्हणतो की तुम्ही मला जे इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलेलं खोट्या डेड बॉडीबद्दल, त्याच्याबद्दल एक माग मिळाला आहे. एक नर्स होती सुनीता काकडे, ती त्या डेड बॉडीची व्यवस्था करण्याच्या ह्याच्यात होती, पण नंतर तिने जॉब सोडून दिला आणि पुन्हा कोणत्याच हॉस्पिटलमध्ये ती लागली नाही. सायली म्हणते, म्हणजे ती ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणार आणि ती महिपत आणि नागराजला ओळखत असणार. अर्जुन म्हणतो, तिचा काही ॲड्रेस किंवा फोन नंबर आहे का? अश्विन म्हणतो, हो, HR कडून मी घेतला आहे, तुला पाठवतो. ही जर आपल्याला मिळाली तर महिपत किंवा नागराजच्या विरुद्धात आपल्याला काहीतरी पुरावा मिळेल. इकडे नागराज महिपतला म्हणतो, तुला माहिती आहे का तो पोरगा कोण आहे? महिपत म्हणतो, माझी पोरगी प्रेमात वगैरे पडण्याच्या लायकीची नाही आहे, ती नाही करणार हे सगळं. नागराज म्हणतो, ऐक पुढचं ऐक, जो मुलगा आहे ना त्याचं नाव आहे सचिन दीक्षित, आणि तो कोण आहे माहिती आहे का? त्याचं लग्न झालेलं आहे. आणि कोणाचा नवरा आहे माहिती आहे का? त्याच्या बायकोचं माहेरचं नाव आहे अस्मिता प्रताप सुभेदार, म्हणजेच अर्जुन सुभेदारची थोरली बहीण. तो तुझ्या मुलीला खेळवतोय. इकडे सगळे सुभेदार नाश्त्यासाठी जमलेले असतात. सगळे थट्टा मस्करी करतात. तेवढ्यात तिकडे अश्विन येतो आणि म्हणतो, तन्वी माझी कॉफी झाली आहे का? तन्वी म्हणते, अरे आत्ता वेळ नाही आहे आपली किचन घ्यायची, त्याच्यामुळे मी नाही बनवली. कल्पना म्हणते, जर तुला तुझ्या नवऱ्यासाठी काही करायचं असेल तर तू जाऊ शकतेस, काही हरकत नाही आहे, तू जा आतमध्ये आणि कॉफी बनव त्याच्यासाठी. अर्जुन म्हणतो, सायली आता तू निघतेस का? आपल्याला जायचं आहे, मला उशीर होतोय. सायली म्हणते, मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवते, थांबा जरा 2 मिनटं. विमल म्हणते, तुम्ही जा, मी सगळं बघते. तन्वी म्हणते, अर्जुन सायली एवढ्या सकाळी सकाळी कुठेतरी निघालेत, काहीतरी तर असेलच चालू यांच्या डोक्यात. इकडे अस्मिता नाश्त्यासाठी आलेली नसते. कल्पना म्हणते, पूर्णाजीने तिला काहीतरी करायला सांगितलं टास्क म्हणून, ते करत असे. अस्मिताला इकडे सचिनचा मेसेज येतो. ती तो मेसेज बघून खूप सुखावते. तेवढ्यात तिकडे कल्पना येते आणि म्हणते, अगं नाश्त्यासाठी चल. अस्मिता म्हणते, हो हो मम्मा तू पुढे हो, मी आले. तो मेसेज बघून अस्मिताला फारच आनंद होतो. सचिनला फार आनंद झालेला असतो. तो आता विचार करतो की अस्मिता हा मेसेज बघून पटकन त्याला रिप्लाय करेल. साक्षी तेवढ्यात तिकडे येते आणि बघते की सचिन गालातल्या गालात हसतोय. ती म्हणते, एवढा रोमॅन्टिकपणे कोणाशी बोलतोयस फोनवरती? सचिन म्हणतो, मी फक्त रोमॅन्टिक तुझ्याशीच बोलतो. साक्षी म्हणते, अच्छा ठीक आहे, मग मला फोन दाखव ना तुझा. सचिन म्हणतो, सॅम तू वेडी आहेस का? साक्षी म्हणते, हो मी वेडी आहे, आणि तिकडून चाकू घेऊन येते आणि म्हणते, माझं तुझ्यावर प्रेम आहे सचिन. जर तू असं कोणाच्या दुसऱ्या प्रेमात पडला असशील तर मी तुझा जीव पण घेईन, नाही तर स्वतःला तरी मारून टाकेन. फोन दाखव मला, फोन दाखव, आत्ता दाखव. लगेच सचिनच्या हातातून ती फोन खेचून घेते, पण बघते तर काहीच मेसेज वगैरे नसतो. आणि मग नंतर ती एकदम शांत होते आणि म्हणते, किती कामं करतोस ना, थकत असशील ना, मी तुझ्यासाठी वॉटरमेलन ज्यूस बनवून आणते. सचिन नंतर मनातल्या मनात म्हणतो, मला वेळेत अस्मिताचा
मेसेज डिलीट करता आला, नाहीतर साक्षीने जर हे बघितलं असतं तर खूप प्रॉब्लेम झाला असता. ही अशी काय वागते पण अचानक. इकडे अर्जुन आणि सायली सुनीता काकडेच्या घरी पोचतात. अर्जुन म्हणतो, 2 वर्षापूर्वी तुम्ही एका हॉस्पिटलमध्ये काम करत होतात. तिकडचा तुम्ही जॉब नंतर सोडलात. पण तेव्हा एक डेड बॉडी तुम्ही मॅनेज केली होती शेवटची. ती तुम्हाला आठवते का की तुम्हाला कोणी सांगितली होती आणि ती कोणाकडे सुपूर्त केली होती तुम्ही? सुनीता म्हणते, आम्ही दिवसभरात 10 ते 12 डेड बॉडी बघायचो. आता कोणती डेड बॉडीबद्दल बोलताय हे मी कसं सांगू तुम्हाला? मला आठवत पण नाही आहे. 2 वर्ष झाली आता त्या गोष्टीला. अर्जुन म्हणतो, प्रत्येक डेड बॉडीला हॉस्पिटलमधून बाहेर काढताना थोडं ना पेपरवर्क करावंच लागतं. ते तुम्ही केलंच असणार. मग तुम्हाला आठवत कसं नाही आहे? सुनीता म्हणते, मला नाही आठवत आहे. तुम्ही आता जा इकडून निघून. अर्जुन म्हणतो, सगळी कागदपत्रं आम्हाला मिळाली आहेत. ते सुद्धा महिपत शिकरेच्या घरात. सायली म्हणते, महिपत शिकरेला ओळखता? तुमचा काय संबंध आहे त्याच्याशी? ती म्हणते, मला या नावाचा माणूस माहिती पण नाही आहे. सायली म्हणते, तुम्ही आमच्यापासून काही लपवू नका, नाहीतर हे तुम्हाला पोलिसांमध्ये देतील. ती बाई नंतर घाबरून सांगते की मला नागराज किल्लेदारने सांगितलं होतं ती डेड बॉडी मॅनेज करायला. त्यांनी त्या बाईचं वर्णन केलं आणि सांगितलं की अशा वर्णनांची बाईची बॉडी अरेंज करून द्या आणि ते जर केलं नाही तर शिक्षा होईल आणि त्याचे मला पैसे त्याने दिले. अर्जुन म्हणतो, ही साक्ष तुम्ही कोर्टात द्याल का? नाहीतर तुमची शिक्षा कमी होणार नाही. ती बाई काहीच बोलत नाही, पण ती घाबरून जाते आणि नंतर तयार होते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन सायलीशी केसबद्दल डिस्कस करत असतो. त्यावेळी सायली म्हणते की अहो थांबा जरा, मी डाळ आणि उडीद भिजत घातलेत इडलीसाठी, पटकन जाते मी. नंतर ती परत येते तेव्हा अर्जुन फुगलेला असतो. तो म्हणतो, केसपेक्षा जास्त हे तुला महत्त्वाचं आहे का? सायली म्हणते, हो ते महत्त्वाचंच आहे, नाही तर उद्याचा नाश्ता नाही होणार. अर्जुन म्हणतो, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. सायली म्हणते, घर चालवणं महत्त्वाचं नाही आहे का? अर्जुन म्हणतो, ठीक आहे, उद्याच्या आपल्या ॲनिव्हर्सरीपासून मी घर चालवणार आणि तू ऑफिस बघ, ठीक आहे. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बाय.